आमची एक 18 ते 20 वर्षापासूनची कमीत कमी वजन आहे. 20 वर्षापेक्षा जास्त झालं पण कमीत कमी 18 ते 20 आहेच. आणि त्याच्या अगोदरही आंदोलनाला मग त्यांनी मोर्चा ठेवला तर आम्ही गाड्या आमचे म्हणजे गाड्या वगैरे आम्ही 4-2 जण गाडी घेऊन जायचो किंवा कुठं उपोषण असलं तर उपोषण सोडायला जायचो. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनातसुद्धा दैनिक सूर्योदयमधून मी लाईव्ह तुम्ही बघितलं असेल किंवा बीड जिल्ह्यात लोकांना माहिती प्रत्येक आंदोलनात त्यावेळेस लाईव्ह असेल तेव्हा पण असे करायचं. हो असंच उपोषण साष्ट पिंपळगावला झालं होतं 18ला 17-18च्या आसपास काहीतरी. त्याच्यानंतर एक भांबेरी म्हणून तिथं झालं, वडी काळा म्हणून तिथं एक झालं आणि हे आता चौथं म्हणजे मोठे चौथे हे. त्याच्या अगोदरही उपोषण होते त्या आपल्या बीड आणि ह्याला जोडणारा जालन्याला तो गोदावरीचा ब्रिज आहे त्या ब्रिजवर एकदा बसले होते. म्हणजे असं अनेक आंदोलनं गेले तर आंबडच्या तहसील पुढे होते आंदोलनं भरपूर केली. त्या जे असे स्वतःच आंदोलन करायचे कधी संघटना होती की नाही त्यांची शिवबा संघटना होती ती 11-12ला. त्याच्या अगोदरही असं करायचे त्याच्यात संघटने कोणी कधी करायचे कधी स्वतः करायचे म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा मराठा आरक्षण असे वेगळ्या प्रश्न आंदोलन करत असायचे ते. पण व्यापकता म्हणजे लोकांना तेवढं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया कमी असल्यामुळे त्यांचं असं आमचं सगळंच काम फार लवकर लोकांच्या लक्षात येत नव्हतं. आता मीडिया सोशल मीडिया फार एखादी छोटी घटना खेड्यात घडली काय कुठं जगातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात घडली लगेच ती सगळ्या जगभर पसरते. तुम्ही काही सेकंदात तुम्ही पाटलांचे सहकारी जरी असला तरी तुम्ही एक पत्रकार आहेत. हो पाटलांचं हे आंदोलन तुम्ही म्हणजे आधीचे पाटील ते जे उपोषणं करायचे आणि आत्ताची उपोषणं हे कसं बघतं तुमच्या नजरेतून? माहीत तसंच बघतो ना त्यावेळेस बी तितकीच तर मग असायची त्यांची. आता तर फक्त आता काय आहे सध्या इंटरनेट युग आहे इंटरनेटचं मीडियाचं युग आहे सोशल मीडियाचं युग आहे त्याच्यामुळे लवकर प्रचार प्रसार लवकर होतो. त्यावेळेस नव्हतं लोक जमायचे पण लोक तितके नव्हते. मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही आंदोलन करायचो ना एवढे लोक जमत नव्हते. 17-18ला क्रांती मोर्चापासून जरा लोक जमायले त्याच्या अगोदर फार कमी लोक जमायचे कार्यक्रमाला ह्याला. आम्ही घ्यायचो ना कार्यक्रम पाटील घ्यायचे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचो किंवा मग आंदोलनं घ्यायचो लोकांचा प्रतिसाद कमी असायचा. पण तू जसजशी दाहकता 2000पासून या आंदोलनाची दाहकता जास्त वाढल्यानंतर 2005पासून टप्प्याटप्प्याने मग एक तर काय झालं खेड्यापाड्यात विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या भागात आरक्षणाच्यापेक्षा बाकीही अजून काही प्रश्न की तिथली भौगोलिक परिस्थिती आहे दुष्काळ असतो. मग त्याच्यामुळं एकतर मराठा समाजाच्या मुलं आरक्षण नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीत खास करून 2च ह्याच्यात गरज आहे. आता उगाच ते राजकारणात ओबीसीत आहे म्हणून राजकारण बी त्यासोबत येतं आहे म्हणून ठीक आहे परंतु त्याच्या अगोदरच्या आमच्या मागण्या बघा ना जेव्हा 16% दिलं तेव्हा आम्ही राजकीय मागितलंच नव्हतं. आताही तसं झालं असतं कदाचित परंतु दोन्ही बाजूंनी थोडंसं जरा समन्वय झाला असता. पण आता काल अलका IVF बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड.